नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर, जिथे आपण जाणून घेतो ज्योतिषशास्त्राचे रहस्य आणि त्याचा आपल्या जीवनावर होणारा प्रभाव. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, व्यवसायासाठी अनुकूल आणि प्रतिकूल पत्रिका. तुमच्या पत्रिकेत व्यवसायाचा योग आहे का, की नोकरीत जास्त फायदेशीर ठरेल? आज आपण हे समजून घेणार आहोत. जी पत्रिका तुम्ही स्क्रीनवर पाहतात ती बिझनेससाठी अनुकूल आहे. 10वे घर नोकरी किंवा धंदा यासाठी अनुकूल असते. तसेच 6वे घर नोकरीसाठी पाहिले जाते. इथे 10व्या घराचा स्वामी मंगळ लाभस्थानात आहे. 6व्या घराचा स्वामी देखील तिथे आहे, पण ही नोकरीच्या मानसिकतेचा नाही. आणि विशेष म्हणजे पैशाचा स्वामी गुरु 8व्या घरातून आपल्या मीन राशीला 7व्या नजरेने पाहत आहे. म्हणजेच आर्थिक स्थान इथे मजबूत आहे. असा माणूस नशीबवान असतो. त्याचा बिझनेस चांगला चाललेला आहे, यामुळे आर्थिक स्थैर्य मिळत आहे आणि अशा व्यक्तीचा व्यवसाय उत्तम चालतो. आता बिझनेस न करता दुसऱ्यासाठी काम करून पैसे मिळतील अशी पत्रिका पाहू. तुम्ही स्क्रीनवर जी पत्रिका पाहत आहात ती नोकरीसाठी अनुकूल पत्रिका आहे. काही वेळा पत्रिका ही व्यवसायासाठी अनुकूल नसते आणि अशा वेळी नोकरीच अधिक फायदेशीर ठरते. इथे 6व्या म्हणजेच नोकरीच्या स्थानाचा स्वामी चंद्र 9व्या स्थानी भाग्यस्थानी चांगला आहे. तिथून त्याची 6व्या घरातील गुरुवर 10वी नजर आहे. येथे 6व्या घराचा स्वामी चंद्र 9व्या स्थानी भाग्यस्थानात आहे आणि त्याची 10वी दृष्टी गुरुवर आहे आणि हा राजयोग असल्या कारणाने हा माणूस मेहनती असतोच, पण भाग्यवानही ठरतो. गुरु कुंभ राशीत पत्रिकेत जर पहिल्या स्थानी असेल तर लाभदायक ठरतो. फक्त असा गुरु योग्य जागी योग्य स्थितीत असावा. या व्यक्तीने काही वर्ष अभिनय केला आणि नंतर स्वतः निर्माता झाला. आता याचे 10वे घर बिझनेससाठी प्रतिकूल आहे. 10व्या घराचा स्वामी 8व्या घरात मंगळ राशीत असल्यामुळे तो खड्ड्यात आहे. अष्टमेश बुध बरोबर आहे, त्यामुळे सर्व चित्रपट पडले. हा माणूस कर्जात बुडाला, पुन्हा दुसऱ्यासाठी काम करू लागला. आता त्याची आर्थिक स्थिती खूप चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण असावी ही व्यक्ती? कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तर बिझनेस करावा की नोकरी? पत्रिका काय सांगते? 10व्या स्थानाचा स्वामी 8व्या किंवा 12व्या घरात असेल तर मोठा व्यवसाय करणे टाळा. भाग्यस्थान आणि नोकरीस्थान मजबूत असल्यास नोकरीत चांगले यश मिळते. अशा गोष्टींमुळे तुमचा योग्य मार्ग ठरतो आणि तुमची आर्थिक स्थितीही सुधारते. तुमच्या पत्रिकेतील व्यवसाय योग आणि आर्थिक स्थैर्य जाणून घ्यायचे आहे का? तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा. ज्योतिषशास्त्राच्या अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा.